तर या ठिकाणी माझे पण पोजे मेजले जातात आणि होळी बघा कसली सरसरावून पब्लिक एवढा ना की होळी इझी ओढली जाता। आवाज एकच आवाज ऐकू येता भोदे। तर जबरदस्त ह्या काही चित्र आता वेगळाच आणि ह्यो आनंदात तो पण वेगळा। एक नंबर एक क्लास दृश्य आया पक्षाचे। तर मित्रांनो आपण पोचलो आता होळीच्या ठिकाणी वेळवाडीत, म्हणजे जामसंडे गावची होळी आहे आणि पूर्ण आंबोआ आणि वरती तोडूचं काम चालू आहे। वरचे फांदे क्लिअर केल्यानंतर म्हणजे सगळे तोडल्यानंतर खालून कटिंग केला जातला आणि यावेळी तुम्ही बघणारच की पूर्ण होळी दिरबादेवीच्या मंदिरापर्यंत जाईपर्यंत कशी धमाल असतली, मजा असतली। तर तुमका ही या व्हिडिओत बघूक मिळणार। होळी तोडून झाल्यानंतर जी काही मंडळी येतात तोडण्यापासून ती ओढण्यापर्यंत जी काही सर्व मंडळी असतात तर त्यांच्यासाठी हा सगळा जेवण असतं। आणि ही आमची मंडळी मनीष, तर मनीष आकाश, तर ही आमची सगळी मंडळी लिया आत्ताची लिहित आहे। हे पण जोग बसले आहेत आणि आतमध्ये पण जेवणाचा कार्यक्रम चालू आहे। म्हणजे येणाऱ्या सगळ्या मंडळीसाठी या ठिकाणी चोख व्यवस्था असता। म्हणजे ज्या ठिकाणी होळी तोडली जाता त्या ठिकाणी त्या वाडीतील मंडळी सगळे एकत्र येऊन हे जेवणाचा प्रोग्राम करतात। तर कशासाठी, तर जी तोडणारी मंडळी असतात आणि ओढणारी हे आता जेव केलेली माणसं असतात आणि ही आता ओढूसाठी, तोडूक नव्हते पण ओढूक लागणारच, म्हणजे कोणी उपाशी जाऊ नये यासाठी ह्या सगळा काही केला जाता, या श्रद्धेपोटी केलं जातं। आणि हे बघा ही डाळ, तिखट डाळ, शेंगा वगैरे टाकलेले आहेत। अक्षय आपला मित्र आणि या सगळ्या ग्रामस्थांनी हे सगळं प्रोग्राम म्हणजे या सगळं आयोजन केलेला त्यांका अगोदर सांगितलं जातं की आपल्या वाडीत ही होळी तोडली जाणार आणि त्याच्यानुसार ते नियोजन करतात आणि त्याच्यानंतर मग या सगळं कार्यक्रम पार पडतात। आता थोड्याच वेळात आपण पण बघणार आहोत की होळी ओढूची धमाल खरी आहे आणि तीच तर मजा तर ती आपण या व्हिडिओत बघणार आहोत। डाळ भात लोणचा कोण नाही कोणचा असा जेवण असा ह्या वेज आज गुरुवार असल्यामुळे वेज जेवण, नाहीतर जर शुक्रवार रविवार असं वार असतो तर बुधवार अशा वारांका चिकन असता। बसलास ना हा, पण हे 14-5 जण बसले, यांनी नंबर लावले नाही। पण हे बघा आमचे वाडीतले 2 जण त्यांना नाही मिळाला बसू। आता बघतात वाट बघतात आतमध्ये बसूक मिळता का आणि आतमध्ये बसणार, तसं काय हे नाही। सगळ्यांका जेवण व्यवस्थित मिळणार, पूर्णसारखं जेवण बनवलेलं असता। हे पार जेवण कसा हा, क्वालिटी जेवण हा। हे बंडू जेवण कसा भारी, खीर घेतलात की नाही खीर? हे जेवण एक नंबर म्हणा जेवण। हे मनीष जेवण चांगली आहे काय? टेस्ट चांगली आहे तर टेस्ट भारी आहे। बबलू संपलो भात। कट्टेकरी आता येलेत आणि आता ह्याच्यानंतरच सुरुवात होणार आहे खरी आणि व्हिडिओ पण ह्याच्यानंतर मजा येणार आहे। तर तुम्ही व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा। तर मित्रांनो आता या ठिकाणी नथनी घालूचं काम चालू आहे, म्हणजे वालो बांधणार ते का आणि मग ओढूक सुरुवात करणार। हे जो मान तो कट्ट्या गावचे ग्रामस्थ ते इल्याशिवाय या कामाक सुरुवात होत नाही आणि त्याच्यानंतर मग या सगळ्या कामाक सुरुवात होता, त्याच्यानंतरच ही होळी ओढूचं काम सुरू होता।
पुढे जशा प्रकारे ही नथ घातली जाते तशीच मागच्या बाजूने नथ घातली जाते आणि मग या दोन्ही नथींकाही वालो बांधलं जातं आणि त्याच्यानंतरच मग या ठिकाणी ओढली जाता आणि ही नथ हाती एकदम कडक असता, ती काही तुटणार नाही. जो आता सोड आणि पुरं गुटाळ परत एका मामाने सिंगल केला ना सोड आणि पुरं गुटाळ येते म्हणजे दोरला हे होणार. आता वालो बांधायचं काम चालू आहे. वालो तर बांधून झालो. पोझिशन तर घेतलेली आहे प्रत्येकान, वाल्याक हात लावलेलो आहे आणि आता थोड्याच वेळात होळी उडूक सुरुवात होतली. तर गर्दी तर खूप आहे, गाडीवर पण तशाच प्रकारे कारण ही मजा तर गावातच आहे आणि तुम्ही बघताच गर्दी किती आती. आणि गर्दी हा म्हणजे गर्दी अशासाठी हा खूप आनंद घेता ही गर्दी. तर मित्रांनो, होळी आता पेट्रोल पंपाजवळ येईल, म्हणजे जो वेळवाडी रोड पेट्रोल पंपाकडून जाणारो, तर त्या ठिकाणी आता होळी इली आणि नाही म्हटलास तरी आता रात्रीचे वाजलेत 11 आणि आता होळी हा पेट्रोल पंपाच्या जवळ. तर बघू आता किती वाजतात ते. तर हे आपले सहकारी असत आणि तर या ठिकाणी माझे पण पोजे मेजले जातात आणि होळी बघा कसली सरसराहून पब्लिक एवढा ना की होळी इझी ओढली जाता. याचा पाणी मारला जाता हा
तर ह्याच्यासाठी आहे की होळी याच्यावरून पटापट पुढे सरकूक होई, म्हणजे होळी ती चिपकून बसता नाही, त्याच्यासाठी या पूर्ण रस्त्याभर पाणी मारलं जातं आणि त्याच्यावरूनच मग होळी ओढली जातं. हे बघा असं हे टेम्पो आणि टेम्प्यातून मग ह्या पाणी मारलं जातं, कारण होळी ती चिपकू नये, रस्त्यात फिड गच्च बसू नये, ओढताना काही प्रॉब्लेम येता नाही. तर त्याच्यासाठी ही आयडिया डोक्या लावलेला, डोक्या लढवलेला. आणि आता होळी इली वडांब्यात इलेली आहे आणि आता पेट्रोल पंप क्रॉस झालो आणि बघताच तुम्ही गर्दी किती आहे. ही सिंधुदुर्गातली म्हटलास तरी चालात किंवा महाराष्ट्रातली सगळ्यात उंच होळी म्हटलास तरी चालात. ही फक्त जामसंडे गावची होळी आहे आणि गर्दी पण जबरदस्त हा. समोर पब्लिक बघतास आणि उत्साह पण तोच हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती. आवाज एकच घुमता, आवाज एकच. होळी हा बुराना मानो होली आहे, अशा प्रकारे हा सगळा काही चालला. एकच आवाज ऐकू येता फोदे. तर जबरदस्त ह्या काही चित्र आता वेगळाच आणि ह्यो आनंदात तो पण वेगळा. एक नंबर, एक क्लास दृश्य आया पक्षाचे. शेवटपर्यंत गर्दी खूप बघताच तुम्ही, मागेपर्यंत पब्लिक असा. आणि ह्यो होळीचा आनंद मुंबईवरून येणारे पण ग्रामस्थ घेतात किंवा लोक घेतात, खास होळीसाठी येतात. एक ते पाऊण तासानंतर ही होळी आता जामसंडे स्टँडवरती इलेली आहे आणि तोच जोश गर्दी बघा काय. मी बोलतोय तर आपण तुमका ऐकूक येत नसत कदाचित.
तर मित्रांनो हीच खरी मजा आणि ह्योच खरो आनंद यावेळी कोणी काही बोलत नाही. होळी हा त्याच्यामुळे त्या सगळा चालणारच आहे ह्यो आनंद आणि ह्यो उत्साह. लहान होळी सांगणारा वेळवाड करायचे, लहान होळी दाखवणारा वेळवाड करायचे, लहान होळी वेळवाड करायचे. हा तर जोर लावल्याने आणि चढाविल्याबरोबर आता शांत. मित्रांनो ही मजा तुमका कोकणातच अनुभव मिळतली आणि स्पेशली जामसंडे गावात अशा प्रकारे ही होळी तोडून आणली जाता. आणि आता थोड्याच वेळात ज्या ठिकाणी होळी ठेवूची असतात म्हणजे ज्या ठिकाणी स्टॉप करूची असतात तिचं थांबवा ज्या ठिकाणी दरवर्षी ती ठेवतात त्या ठिकाणी थोड्याच वेळात आता ठेवली जाणारा आणि त्याच्यानंतर मग उद्या होळी उभी केली जाणारा. तर होळी उभी करूचो पण तुमका थरार या ठिकाणी बघूक मिळणारा. त्याच्यासाठी तुमका ग्रामीण कोकण या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवूचा लागा. तर मित्रांनो ज्या ठिकाणी होळी ठेवूची असतात दरवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी आता होळी येऊन ठेवलेली आहे. नाही म्हटलंच तरी 1 तास गेलो होळी ओढेपर्यंत आणि खूप कष्टाचं काम असतं आणि एकजुटीचं काम असतं. तर उद्या ही होळी उभी केली जाणारा नेमात घातली जाणारा आणि त्याच्यानंतर मग उद्याच्या व्हिडिओत म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुमका होळीचं उभी करतानाचं थरार बघूक मिळणारा. तर होळीसोबत इलेल्या मंडळींसाठी हय पाणी लाडू गुळ पाणी अशा प्रकारे दिला जाता. आणि आता ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे कारण आता होळी मूळ ठिकाणी इलेली आहे म्हणजे त्या होळीची जागा त्या ठिकाणी इलेली असतात. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते सांगा. व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.